अरे बाबा जरंगे, मला तुम्हाला हे सांगायचंय जरंगे, असा कसा माणूस आहेस बाबा? काय चालवलंस हे? म्हणत होतास ना की मी मुंबईला मोर्चा घेऊन जाणार आहे आणि माझ्या समाजातल्या लोकांचे झालेले गुन्हे मी रद्द करून आणणार आहे. कसले गुन्हे रद्द केलेत बाबा जरंगे? उलट गुन्हे दाखल झालेत. हे काय काय हे? म्हणून जरंगे, मला तुला स्पष्ट सांगायचं आहे की अशा प्रकारचं वर्तन आहे बंद करायचं. म्हणतो सगळ्यांना की मी अंतरवली सराटीमध्ये फिरू देणार नाहीत नेत्यांना. अरे काय बापाच्या घरची आहे का अंतरवली सराटी? काय त्यांनी तुझे मुचके बांधले जाईल जरंग्या? तुला सुद्धा अंतरवली सराटीमध्ये फिरू दिला जाणार नाही जर तुझं शहाणपणाचं बोलणं, हे मूर्खपणाचं बोलणं जर तू थांबवलं नाहीस तर. म्हणून जरंगे, आपल्या मर्यादेत राहा. तुला काही ढेकळं कळत नाही जरंगे, तुला काही कळत नाही. आणि म्हणतो तू मी 1994चा GR जो आहे मी चॅलेंज करणार आहे. अरे काय चॅलेंज करणार होणार आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोग जे आहे तो देखील कायद्यान्वये योग्य ठरवलेला आहे. आता राहिलं काय त्याच्यात? आता कोणती माझ्या मराठा भावांची तू अशी दिशाभूल परत लावलेली आहे? आता परत म्हणतो मी उपोषण. अरे कसलं तुझं उपोषण? आम्हाला काय माहित तुझं काय उपोषण आहे काय ते? फक्त आणि फक्त लोकांना एका भावनिक मुद्द्यामध्ये गुंतून ठेवणं, अभ्यासाला लागलेल्या तरुणांना त्याच्यापासून दूर करणं, व्यसनाधीन करणं. बघितला तुझा मुंबईतला मोर्चा? असा नालायकीचा मोर्चा तुझ्यासारखा कुणी काढलेला नाही रे बाबा. तुझ्या सुद्धा आवाक्यात नव्हतं, तुला सुद्धा तुझं स्वतःवर कंट्रोल नव्हतं. म्हणून जरंगे, तुला सांगतो हे शहाणपण नव्हे, तू असं वागणं बंद कर. हे संविधानाचं राज्य आहे, थोडासा अभ्यास कर. तुला आत्ताच सांगते मी, तुला काही ढेकळं कळत नाही.